3 ओव्हरची मॅच असणार आहे. हे चषक जर आपण पाहिलं तर प्रशांत पाटील, स्वर्गीय प्रशांत पाटील आणि त्याच्या समवेत स्वर्गीय निखिलजी पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी, हे चषक आपल्याला PN चषक 2026 पर्व पहिले इथे अनुभवायला येतंय. खूप छान आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी समृद्धी महामार्गाच्या लगत आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मैदान ते आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये आपण अप्रतिम खेळ आतापर्यंत पाहिलाय. RT मूवीज लाईव्ह, रुपेश ठाकरे आणि टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ती लाईव्ह कव्हर केली जाते. एक चांगली क्वालिटी, त्यानंतर एक चांगला आवाज तो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल आणि दर्शन अशी ओपनिंग बॅर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहिली आहे. पहिलाच बॉल तिथे फटका उडवला इनफिल्डच्या वरनं, वेगाने चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स. जोवर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला त्यानं रिटर्न केला. तिथपर्यंत 2 धावा अद्यावत केल्या गेल्यात. ही मॅच आपण 3 षटकांची खेळवणार आहोत. यानंतरच्या सर्व मॅचेस आपण 3 षटकांच्या खेळवणार आहोत. पाहिलं आणि सोडून दिलं बाकीचं कार्य पंचांनी योग्यतेनं पार पाडलंय. एक अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 3. एक चेंडूच्या समाप्ती अखेरीस चांगला स्वीप शॉट, सुपर सुपला इथे तंत्रशुद्ध फटका, क्रॅकिंग चौकार 4. दर्शनला योग्य पद्धतीने ठाऊक होतं की गॅप कोणत्या दिशेने आहे आणि त्याच दिशेने तिथे सुपल्याचा स्ट्रोक तो पाहायला मिळाला. कलात्मक बॅटिंग, खूप सुंदर बॅटिंग करतोय. तिथे चांगली डिलिव्हरी, फुलर लेंथ पूर्णपणे बंधून ठेवलंय तिथे बॅटरला. बॅट आणि बॉल मध्ये योग्य समतोल तो राखता आला नाहीये. चौकार आल्यानंतर लेंथ कुठेतरी चेंज केली, ती फायदेशीर ठरली आहे. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. पुढचा बॉल समोर उडवलाय पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं, क्रॅकिंग स्ट्रोक. आणखीन एक बॉल त्याने घेतली, सीमारेषा पलीकडे निघून चाललाय. टिपिकल पॉवर प्लेची बॅटिंग जी मैदानाच्या आतमध्ये दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. इनफिल्डच्या वरनं योग्य त्यांना खेळलं बॉलला आणि पाठवलं सीमारेषा पलीकडे. स्कोर कार्डला नेऊन ठेवलंय 11. बॅट तिथे चेंडू वेगाने निघून चाललाय. जोवर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला त्यानं रिटर्न करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल तिथे कंप्लीट करू दिली. स्ट्राइक चेंज होतीये. प्रथमतःच आता स्ट्राइक वरती राहुल येताना आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडू मार्गस्थ होतात. बिनबाद 12 अशी चांगली सुरुवात ती पाहायला मिळतीये. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये 40च्या जवळपासची सरासरी ती अद्यावत करणं गरजेची आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं देखणा फटका, चेंडू झालाय फरार. आणखीन एक सुंदर
चौकार 4. थँक्यू डीजे. कोणत्याही पद्धतीचा बिनबाद 16 अशी सुरुवात केली आहे. तंत्रशुद्ध फटक्यांची मेजवानी आपल्याला दोन्ही बॅटर्स कडनं पाहायला मिळतीये. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने इथे बॅटिंग करावी ती शिकण्यासारखी गोष्ट आहे दोन्ही बॅटर्स कडनं. निखिल ओव्हर क्रमांक 2 करिता आलाय. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस तो पाहायला मिळतोय. निखिल आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. निखिलला बोलावलं गेलंय, जबाबदारी दिली गेली आहे. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय, पुल केलाय, बॉलला फटका फसलाय. तिथे जीवाच्या आकांक्षानं क्षेत्ररक्षकांना प्रयत्न तर केले होते परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि एक चौकार निघून चाललाय. कुठेतरी फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. नशिबाची साथ ती दर्शनला प्राप्त आहे. आणखीन एक बॉल तो हातात निसटलाय, फटका फसलाय परंतु तिथे सेफ असं दर्शवलं गेल. तिथे डबल ती कंप्लीट केली गेली आहे. नो +2 असं दर्शवलं गेलंय. स्कोर कार्ड वरती एकंदरीत 3 धावा त्या ऍड केल्या जातील. फ्री हिटचा बॉल, सुवर्ण संधी ती दर्शन कडे असणार आहे. हातातनं चेंडू निसटला त्याच अनुषंगानं तिथे नो बॉल तो कंप्लीट होतोय. फ्री हिटचा बॉल चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं बॉलला. तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोवर चेंडू पर्यंत आला त्यानं रिटर्न गेलं तोवर एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. फ्री हिटचा बॉल अप्रतिम टप्प्यावरती हाताळला गोलंदाजानं कमबॅक केलाय. 2 चेंडू समाप्त होत आहेत. 24 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारता आली आहे टीम मिथ स्पोर्ट्स कवाड बी ला. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर उडवण्याचा प्रयत्न, तिचा कॅच ड्रॉप होतीये. योग्य जजमेंट ते आपल्याला त्या क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळत नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच फार महत्वपूर्ण होती कारण की इथे एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. निर्णायक क्षणाला कॅच ड्रॉप झाली आहे त्याच अनुषंगाने इथे सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. शॉर्ट बॉल पोझिशन मध्ये आला, पुल करण्याचा प्रयत्न होता, शफल झाला होता परंतु प्रॉपर कनेक्शन ते पाहायला मिळत नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये हवं तेवढं समतोल ते राखता आलं नाहीये परंतु डबल ती कंप्लीट केली जाईल. दुहेरी धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्यात. दर्शन चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत मैदानाच्या आतमधनं. आणखीन एक चेंडू तो हातात नाही निसटलाय. आणखीन एक नो बॉल आणि इथे बॉलर तो चेंज केला जाईल कारण की 2
बिमर बॉल त्याच्या माध्यमातून डिलिव्हर केले गेले. खराब कामगिरी निखिलकडनं आपल्याला पाहायला मिळते. इथे बॉलर तो सस्पेंड होताना आपण पाहतोय, कारण की क्रिकेटचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये न बसणारी गोलंदाजी निखिलकडनं आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय 28. फ्री हिटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहते आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ तो या षटकामध्ये शेष राहतोय. 2 बॉल ते मार्गस्थ होणं बाकी आहे. पुढचा बॉल शफळून खेळण्याचा प्रयत्न, तिथे नुकसान होणार नाहीये, परंतु चांगली डिलिव्हरी आपल्याला त्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली आहे. अजित फ्री हिटची डिलिव्हरी ती अप्रतिम स्वरूपात कंप्लीट केली गेली. बंदिस्त करून ठेवलं, कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका तो खेळू दिला नाहीये. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहतंय. स्कोर कार्ड 28. अजूनही 7 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं या डावात शीर्ष राहतंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू खाली करण नाही केली आहे चुकी. महत्वाचा विकेट तो माघारी परतलाय. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 28. एक महत्वाचा बॅटर दर्शन माघारी परततोय. तीन करिता बॅटिंग स्टान्स वरती येताना आपण त्याला पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या 14च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे जाऊन पोहोचले 28. 2 षटकांच्या अखेरीस दोन्ही राहुल इथे बॅटिंग स्टान्स वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल हडल आणि त्याच्या साथीला राहुल दातेले अशी राहुलची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परेश आलाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इथे स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता परेश वरती ती जबाबदारी दिली गेली आहे. चांगली धावसंख्या ती आतापर्यंत स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. परेश त्यांना रोखेल का ते पाहणं गरजेचं आहे. प्लीज स्पीडअप करा विनंती करतोय. पहिला बॉल समोर उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे निखिलने नाही केली चुकी. आणखीन एक विकेट ती माघारी परतली गेली आहे. थँक्यू डीजे. 28 धावांवरती इथे स्कोर कार्ड ते पूर्णपणे स्टॉप केले गेले. 2 महत्वाचे बॅटर ते माघारी परतलेत. पहिला बॉल स्वीप केलाय, सुपर स्वीपचा फटका. तेवढा चांगला अटेम्प्ट आपल्याला तिथे पाहायला मिळालं. कॅच ते कॅरी करता आला नाहीये, तिथे सेफ आहे. जजमेंट ते कुठेतरी चुकलं क्षेत्ररक्षकाचं. ऋषी होता त्या क्षेत्रामध्ये, चुकी झाली आहे ऋषीकडनं. महत्वाचा बॅटर त्याला दिली आपण जीवदान. फार घातक ठरणार आहे, कारण की विस्फोटक बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शफळून खेळण्याचा प्रयत्न आहे, तिथे व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय. लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर अशी डिलिव्हरी ती पाहायला मिळाली आहे. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 30-30.
पुढचा बॉल उडवलाय, फटका फसलाय. तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तो जज करतोय, त्याने नाही केली चुकी. आणखीन एक महत्वाची विकेट ती प्राप्त करून दिली परेशनं. आपली जबाबदारी सुरेख स्वरूपात कंप्लीट केली गेली आहे. माघारी परतवलं बॅटरला. मध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने तिथे जाऊन पोहोचला होता. त्यानंतर मुंबई लोकल पेक्षा स्लो स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय 30 धावांवरती. अजूनही 3 चेंडू इथून मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहेत. सॉफ्ट हँड खेळलं तिथे गॅप मध्ये वळवण्याचा प्रयत्न, तिथे करणकडनं थोडीशी चुकी झाली आहे. कलेक्शन ते प्रॉपर करता आलं नाहीये. त्याच अनुषंगाने सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं गेलं. डबल कंप्लीट केली गेली आहे. पुढचा बॉल तिथे फुलर लेंथ बॉल, तेवढा चांगला ड्राईव्हचा फटका आपल्याला अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचला, त्यानं रिटर्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे कलेक्शन ते योग्य पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा परावर्तित केलं. चांगली तेज दौड आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डचा विचार केला तर 34-34 वरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. तिथे सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु तिथे काय घडतंय, रनआउटची विकेट ती शेवटच्या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. 1+ विकेट असं स्कोर कार्ड वरती ऍड केलं जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 35-36 धावांची 3 षटकांमध्ये गरज असणार आहे. सेकंड इनिंगच्या ब्रेककडे आपण जाऊयात. पंचाबन त्यांना ताकीद द्या. दोन्ही ओपनिंग बॅटर्स आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज, विनंती करतोय. जवळपास घड्याळामध्ये विचार केला तर 4:45 वाजतायत. अजूनही आपल्याला मॅचेस ते कव्हर करायचे आहेत. विदाऊट बॅड लाईट त्या कंप्लीट करणं ते गरजेचं आहे. तीन षटकांमध्ये बनवायचे 36. प्लीज विनंती करतोय दोन्ही ओपनिंग बॅटर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये प्लीज दाखवला. खूप वेळ निघून चाललाय. कोणत्याही टीमला इथे बॅड लाईटचा सामना तो करू नये म्हणून आपण सहकार्य करा.
राहुल हडल आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, त्याला आपण पाहतोय. अजूनही 2 मॅचेस त्या कव्हर करणं आजच्या दिवसामध्ये बंधनकारक आहे. देवा आणि गणेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सुसज्जित होतीये. एक चांगली क्वालिटी आपल्याला आरटी मूवीज लाईव्ह कडनं पाहायला मिळते. तेवढंच चांगलं लाईव्ह कव्हरेज ते पाहायला मिळते. रुपेश ठाकरे अत्यंत मेहनत आहे लाईव्ह करणं, ते सुद्धा जिकिरीचं कार्य आहे आणि ते जिकिरीचं कार्य अतिशय सुलभ पद्धतीने इथे रुपेशजी ठाकरे करतायत. पहिला बॉल तो हातातनं निसटलाय आणि अवांतर धावेने इथे अकाउंट ओपन होतोय. टीम नित्यसाई स्पोर्ट्स क्लब कोशिंबे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. योग्य त्यानं कट केला इनफिल्डच्या वरनं, तंत्रशुद्ध फटका, त्याची निवड केली गेली आहे. सेकंड इनिंगचा पहिला धमाकेदार चौकार 4. शॉर्ट बॉल होता, योग्य त्यांना खेळलं, स्लॅश केलं बॉलला गॅप मध्ये. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामध्ये यशस्वी राहिलाय आणि एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. देवा आल्या आल्या चौकारनं सुरुवात केली आहे, शुभ सुरुवात त्याची पाहायला मिळतीये. आणखीन एकदा सातत्यानं तिथे लाईन लेंथ मध्ये बिघाड ते पाहायला मिळते. सूर तो गवसला नाहीये, प्रॉपर टप्प्यावरती ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक्स्ट्रांचा भडीमार तो पाहायला मिळतोय. इथे नो बॉल असं दर्शवलं गेलंय, कारण की 2 चेंडू ते अतिरिक्त हाईटनं डिलिव्हर केले गेले होते, 2 एक्स्ट्राज. त्याच अनुषंगाने इथे नो बॉल असं दर्शवलं गेलंय. सुवर्ण संधी असणार आहे. राहुल पुणे तयार. बॅटेज इथे फटका फसलाय, प्रॉपर कलेक्शन ते होत नाहीये. तिथे नो बॉल होता, त्याच अनुषंगाने इथे बॅटर टू सेफ दर्शवला जाईल. एक सिंगल तिथे परिपूर्ण केली गेली आहे. स्कोर कार्ड 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 7 अशी सुरुवात केली आहे. बिनबाद 7. योग्य पद्धतीने पाठलाग आतापर्यंत धावसंख्येचा सुरू आहे. 12ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये अद्यावत करणं ते गरजेचं आहे. आणखी एक बॉल तिथे प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. चांगला कमबॅक बॉल आपल्याला राहुल कडनं पाहायला मिळालाय. सूर कुठेतरी गवसला गेलाय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अवांतर धावा आल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला राहुल कडनं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, फटका पुन्हा एकदा फसलाय. उंच हवेत चेंडू उभा राहिलाय, तिथे योग्य कलेक्शन. पहिली विकेट माघारी परतली गेली आहे. पहिला धक्का दिलाय राहुलनं. महत्वाचा बॅटर माघारी परतलाय. बॅटर आउट.
पुढचा बॉल तिथे करण आलाय क्रमांक 3 करिता बॅटिंग स्टान्स वरती उभा राहिलाय. मजबूत देह यष्टी असणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तशीच पॉवरफुल बॅटिंग त्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. राहुल पुन्हा एकदा सुसज्जित होतोय, बॉलिंग स्टान्स वरती उभा राहिलाय. पुढचा बॉल करण पुल करण्याचा प्रयत्न आहे, हुक केलाय बॉलला, तिथं वेगाने चेंडू निघून चाललाय, चेंडू झालाय फरार अलॉंग द कार्पेट, मैदानाला आग लावत आलाय दमदार चौकार. कम्मालीची बॅटिंग आल्या आल्या चौकार ठोकलाय, लेंथ लाईनला योग्य पद्धतीने इथे ऍडजस्ट केलं आणि तदनंतर योग्य पनिशमेंट ती पाहायला मिळाली. आल्या आल्या चौकाराने सुरुवात केली आहे. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. 12ची सरासरी ती अद्यावत करणं ते गरजेचं होतं. नेल्सन स्कोर कार्ड वरती आपल्याला जॉईंट होताना पाहायला मिळते. 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूंच्या अखेरीस त्या लागलेला आपण पाहतोय. अजूनही 1 चेंडू तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. पुढचा बॉल सबमरीन बॉल वेगवान तेस्तरार गुडलेन स्पॉट वरनं चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. तिथे स्कोर कार्डचा विचार केला तर 111 तिथे स्कोर कार्ड वरती जॉईन झालाय. 11 धावा आणि 1 गडी इथे गमावला गेलाय. नेल्सन स्कोर कार्ड वरती ऍड केला गेलाय. अजूनही विचार केला तर 25 धावांची गरज आहे 2 षटकांमध्ये. कृपया टीम मीटिंग करू नका विनंती करतोय. सातत्याने खूप वेळ निघून चालला. पंचापन त्यांना ताकीद द्या. अजूनही 2 सामने ते आजच्या शेड्यूलचे कंप्लीट करायचे आहेत. केवल आलाय तिथे गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 2 करिता. सुसज्जित मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गाच्या सानिध्यात चहूबाजूनं पर्वत रांगांनी नटलेलं हे मैदान समृद्धी महामार्गाच्या अगदी लगत आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवान तेस्तरार बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन ती ऍडजस्ट करता आली नाहीये. आणखी एक व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. प्रचंड वेग होता परंतु लाईन ती अचूक नव्हती. आणखीन एक पाहिलं आणि सोडून दिलाय बॉलला. बॅक टू बॅकचा दुसरा व्हाईट बॉल तो कंप्लीट होतोय. लाईन लेंथ ती कुठेतरी भरकटताना आपल्याला केवळ पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 वाईटच्या मदतीने जाऊन पोहोचली 13. 1 चेंडू समाप्त होतोय. पुढचा बॉल तिथे जोरकस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक
तो गडबड करतोय, थोडीशी फंबल झालंय तिथे, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं गेलंय. 2 चेंडू समाप्त होत आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 15-15. अशा चुका त्या टाळणं फार गरजेचे आहेत, कारण की एक एक धाव ती महत्वपूर्ण आहे या सामन्याच्या निर्णयाच्या अनुषंगानं. वेगवान एक्सप्रेस बॉल तिथे पाहायला मिळाला, परंतु लाईन ती अतिरिक्त बाहेर. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु लाईन ती ऍडजस्ट करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत नाहीये. वाईड यॉर्करचा अटेम्प्ट खूप सुंदर होता, परंतु लाईन ती अतिरिक्त बाहेर निघणारी दर्शवली गेली आहे. पुढचा बॉल फुलर लेन, तिथे मिनी हेलिकॉप्टर खेळणं ते गरजेचं समजलं बॅटरनं, परंतु प्रॉपर कनेक्शन ते होत नाहीये. एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या पहिल्या दिवसामध्ये जे नवतरुण खेळाडू आहेत, ज्युनियर क्रिकेटमध्ये जे आत्ताच उदयास आलेले सर्व खेळाडू ते आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला PN चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. करण स्ट्राईक एंड वरती खूप चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका तिथे सजवला गेलाय. थोडीशी गडबड पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळाली आहे. योग्य कलेक्शन ते बॉलरकडनं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याच अनुषंगाने तिथे सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. चांगली तेज दौड आपल्याला दोन्ही बॅटर्स कडनं पाहायला मिळाली आहे. त्यानंतर शुद्ध फटक्याची निवड ती करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका तो अप्रतिम सजवला गेला होता. माननीय श्री विजयजी ठाकरे साहेब मालबेडीवरनं इथे उपस्थित होतात. वेलकम सर. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचले स्कोर कार्ड 19-19. 7 बॉल आणि 17 धावीची गरज आहे. सात बॉल आणि 17 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शीर्ष राहत आहे. कठीण आहे, परंतु एक मोठा फटका पुन्हा एकदा तिथे सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा चेंज करेल. शेवटचा बॉल अजूनही मार्गस्थ करणं ते या षटकामध्ये बाकी राहते. केवलची गोलंदाजी आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर केवलचा कमबॅक तो उत्तम स्वरूपात राहिलाय. इथे कॉमेंटेटर कर्स ते पाहायला मिळालं. तारीफ केली होती, परंतु इथे एक्स्ट्रा बॉल तो डिलिव्हर केला गेलाय. नो +1 एकंदरीत 2 धावा त्या स्कोर कार्ड वरती ऍड केली जातील. ट्वेंटी 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 7 बॉल 15 ची गरज. फ्री हिटचा बॉल तो कंटिन्यू असणार आहे. देवा जो ओपनिंग करण्याकरिता स्टँड्स वरती दाखल होता तोच पाहायला मिळतोय. तिथे स्मॅश करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. प्रॉपर कनेक्शन ते नाहीये. तिथे डबल कंप्लीट केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. षटकाची होईल इथे समाप्ती.
2 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23. 2 विकेटच्या पतनानंतर 6 बॉल आणि बनवायचे 13 धावा. त्याआधी देऊयात आपण एक संधी आमच्या डीजे मास्टरला. कमावून डीजे. जाऊया आपण मॅच कडे. संध्याकाळच्या सत्राला केली आपण सुरुवात. 6 बॉल आणि बनवायचे आहेत तब्बल 13 धावा. बॅलन्स मॅच आपल्याला पाहायला मिळते. राहुल आलाय निर्णायक षटक हाताळण्याकरिता. राहुल इथे योजनेमध्ये थोडीशी बदल होताना पाहायला मिळतात. अनुजला बोलवलं गेलंय. टीम भावेश 11 लामत संघ आपला प्रतिनिधी आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे प्लीज. आणि आपली फॉर्मॅलिटी आहे ती आपण कंप्लीट करायची आहे. अनुज आलाय. स्पीडअप करा प्लीज विनंती करतोय. पंच आपण त्यांना ताकीद द्या. तिथे काय घडतंय. व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलं. इथे व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलं. रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. टेक्निकल टीम ती जॉईंट आहे. चेक केलं जाते स्लो मोशन मध्ये. फेअर बॉल असं दर्शवलं गेलंय. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. इथे यष्टांच्या अगदी जवळून आणि वरतून चेंडून निघून गेलाय. चांगलं टेक्निकल वर्क आपल्याला आरटी मूव्हीज कडनं पाहायला मिळतंय. कोणत्याही शंकेला इथे वाव ती दिली जात नाहीये. चांगल्या दर्जाची डिसिजन मेकिंगची क्षमता आपल्याला आरटी मूव्हीज कडनं पाहायला मिळते. प्लीज विनंती करतोय दोन्ही टीम्स आपण गेम स्पीडअप करायची आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता. पुल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. सामन्याचं समीकरण ते सोपं होतं ते कठीण येऊन पोहोचलंय. स्कोर कार्डचा विचार केला जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल 12 बॉल 25 ची गरज असताना तिथे 4 बॉल 12 ची गेम आलेली आहे. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पुढचा बॉल फटका फसलाय. तिथे इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश ते पाहायला मिळत नाहीयेत. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले. दुहेरी धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 3 चेंडू आतापर्यंत मार्गस्थ होत आहेत. 3 चेंडूचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. 3 चेंडूंमध्ये आता 10 धावेची गरज आहे. 3 बॉल 10 अजूनही कंप्लीट करायचे आहेत. 26 धावांपर्यंत मजल मारली आहे टीम नित्यसाई गोशिंबेनं. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स हार मानायला तयार नाहीयेत. क्रिकेट हेच तर शिकवतं. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं झगडत राहायचं. यश अपयश हे 2 बाजू आहेत क्रिकेटचे. आणखी एक बॉल तिथे
योग्य टप्प्यावरची हाताळणी, गुडलाईन स्पॉट वरनं खाली राहिलाय बॉल, वेगाने चेंडू निघून चाललाय, निर्णायक डॉट बॉल तो कंप्लीट होतोय, रंगत वाढली आहे, 2 बॉल 10, 2 मोठे फटके ते खेचावे लागणार आहेत. देवा इथे ओपनिंग करण्याकरिता आला होता, परंतु इथे स्ट्रगल मध्ये दिसतोय. पुढचा बॉल फुलर लेंथ, हेलिकॉप्टर उडवायचा होता, प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. इथे सिंगल ती कंप्लीट केली जाईल आणि इथे विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचले टीम मीत स्पोर्ट्स कवाड बी. 1 बॉल 9, 1 लिगल बॉल तो इथून डिलिव्हर होणं ते बाकी राहतंय. 36 धावांचं आव्हान ते खडतर करून आपल्याला तिन्ही गोलंदाजांकडनं पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल तो मार्गस्थ होणं शेष राहत आहे. एक एक्स्ट्रा बॉल पुन्हा एकदा समीकरण बदलेल. एक फेअर बॉल इथे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. फटका चांगला आहे, परंतु हा फटका आधी येणं फार गरजेचं होतं. इथे विजय होते टीम मीत स्पोर्ट्स कवाड बी. त्यांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम नित्यसाई स्पोर्ट्स कोशिंबे आपला एक प्रतिनिधी कमिटीशी आपण संपर्क साधा आणि आपली जी फॉर्मॅलिटी आहे ते आपण कंप्लीट करून घ्या. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच इथे वितरित केली